आपला गडी व्हायचं जेव्हा एवढे पाठ केला जात उद्या साडे जोरात बोला. पाटील ग्रुपचं पुनर्वसन 1984ला झालेलं आहे आणि गट नंबर 133 मध्ये स्मशानभूमी ही 1.5 एकर 1 गुंठा असं सातबाऱ्यावर आहे आणि नेमकी स्मशानभूमी कोण्या ठिकाणी आहे अजूनही टाकळीच्या लोकांना माहीत नाही आणि अनेक जे महिला पुरुष वारले ते कॅलोनच्या बाजूला आणि त्या त्यांची भरपूर अवहेलना होते कारण 1984 पासून हे स्मशानभूमी ह्या माणसाला माहीत नाही आणि आम्ही शेवटी कंटाळून सातबाऱ्यावर तर स्मशानभूमी आहे नेमकं आहे कुठं ते तहसीलदारला माहीत त्या आपलं आता जे कोणी संबंधित अधिकारी आहेत त्यांना माहीत म्हणून आम्ही कंटाळून स्मशानभूमी नसल्यामुळं आता आम्हाला ते जाणण्यासाठी पुरण्यासाठी जागा टाकली बिलकुल कुठंच नाही मग आता कोणाच्या शेतात पुरावं कोणाच्या काय घरी पुरावं मग शेवटी शासन म्हणून तहसील कार्यालयामध्ये तर आमच्या ओढाला आणलेलं आहे. 1 वर्षापासून ह्या तहसील कार्यालय कलेक्टर ADO या पूर्णीकडं पाठपुरावा करून आमची अद्याप आतापर्यंत दखल कोणी घेतली नाही. कंटाळून आम्ही ह्या ठिकाणी डायरेक्ट तहसील कार्यालय इथं बॉडी आणलो. हे कुठं जाळावं हे काही लक्षात येत नसल्याकरिता आम्ही नाला आहे ह्या नाल्यावर आतापर्यंत जे झालेले जे लोकांची मौत आहे ते मौत सरळ नाल्यावर होत आहे. याकरिता आम्ही तहसीलदार कलेक्टर ADO मुख्यमंत्र्यांपासून सुद्धा हे पत्र पाठपुरावा करून सुद्धा याच्यावर अद्याप कोणी दखल घेतलं नसल्याकरिता आम्ही डायरेक्ट तहसील कार्यालय इथं बॉडी आणलो.